खामगावच्या राजकीय वर्तुळात एक मोठी आणि चर्चेत राहणारे घडामोड समोर आले आहे. भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे संघटनात्मक काम करणारे, जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत असलेले ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंधारे यांनी भाजप का सोडली, त्यांची नेमकी नाराजी काय होती आणि शिवसेनेत प्रवेशामागचं राजकारण काय आहे, जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शिटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी 24 डिसेंबर रोजी भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. जिल्हा सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आपण पुढेही सामाजिक आणि धार्मिक कार्य सुरूच ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा त्यांनी कोणत्याही गोंधळाशिवाय शांतपणे आणि निवडणुकांनंतर दिला, जेणेकरून पक्षाचे नुकसान होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ॲडव्होकेट अमोल अंधारे यांचा प्रवास काही आजचा नाही. गेल्या 3 दशकापासून अधिक काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विचार परिवार सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. संघटनात्मक काम, शाखा, प्रांत पातळीवरील जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. 2024 मध्ये नामदार आकाश फोंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आणि त्यांना जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र या प्रवासात त्यांची नाराजी वाढत गेली. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कामाची योग्य दखल घेतली गेली नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेले शब्द पाळले गेले नाहीत. काही वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थ करून दिलेले आश्वासने पूर्ण झाले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे मागील 1 वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र तेही पूर्ण झाले नाही, अशी खंत त्यांनी उघडपणे व्यक्त केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा निर्णय घेऊन तो कायम लक्षात राहावा, असे त्यांनी सांगितले. राजकीय निर्णय असला तरी भावनिक आणि वैचारिक संघर्षातून घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यानंतर राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राजराजेश्वर नगरी अकोला येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशावेळी अमोल अंधारे यांनी खामगाव तालुका आणि घाटाखालचा संपूर्ण परिसर शिवसेनेत मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तब्बल 5100 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशासाठी खामगाव येथे भव्य जाहीर सभा घेण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवत लवकरच येतो, कामाला लागा, असे शब्द दिले. या घडामोडीमुळे खामगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. भाजपमधील अंतर्गत नाराजी, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि शिवसेनेची आक्रमक तयारी, या सगळ्यांचा राजकीय गणितावर काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.